भारत देशाचे 7वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांची ओळख होते. भारताच्या राजकीय इतिहासात अतिशय मोठे आणि दूरगामी प्रभाव पडला. त्यांनी इतिहास अतिशय मोठा आणि दूरगामी आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाने देशाचे राजकारणात कायमचे बदलून टाकले. त्यांनी घडवलेला इतिहास आपण पाहणार आहोत. तर मंडळी नमस्कार, आपण क्रमांक 1 चा इतिहास पाहत आहे. मंडळ आयोगाची अंमलबजावणी म्हणजे ओबीसी आरक्षण. ऐतिहासिक निर्णय. व्ही.पी. म्हणजेच विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 1990 मध्ये मंडळ आयोगाची स्थापना केली. कायमचा बदल झाला. या निर्णयामुळे देशातील इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 27% आरक्षण मिळवून दिले. तसा त्यावर काय परिणाम झाला? यामुळे भारताच्या राजकारणात आणि समाजात बहुजन मागासवर्गीय घटकांना मोठी राजकीय ताकद मिळाली होती. क्रमांक 2. देशात आघाडी सरकारच्या युगाची सुरुवात कशी झाली ते पाहूया आता सविस्तर. ऐतिहासिक निर्णय काय घेतले गेले? 1989 मध्ये त्यांनी वेगवेगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणून जनता दल आणि राष्ट्रीय आघाडीची स्थापना केली. काय बदल झाला आपण ते पाहूया. तोपर्यंत देशात फक्त काँग्रेस पक्षाचे पूर्ण वर्चस्व होते, पण विश्वनाथ पी सिंग यांनी या डाव पक्ष आणि भाजप या दोन्ही परस्परांविरुद्ध पक्षांचा बाहेरून पाठिंबा मिळवला आणि सरकार स्थापन केले. त्यावरती काय परिणाम झाला? या पुरोगामी देशात आघाडीच्या राजकारणामध्ये युग सुरू झाले, जे पुढील 25 वर्षे देशात चालले. क्रमांक 3. भ्रष्टाचाराविरोधात मोठा लढा पुकारला. ऐतिहासिक संघर्ष केलेला. व्ही.पी. सिंग यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये आधी अर्थमंत्री आणि नंतर संरक्षण मंत्री होते. त्यामध्ये काय बदल झाला? संरक्षण मंत्री असताना त्यांनी बोफोर्स खरेदी घोटाळा उघडकीस आणला. त्यांनी थेट पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि आपला पदाचा राजीनामा दिला. परिणाम काय झाला ते पाहूया. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या व्ही.पी. सिंग यांनी देशात प्रामुख्याने नैतिक नवा चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आणि याच मुद्द्यावर निवडणूक जिंकली. क्रमांक 4. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न आणि संसदेत तैलचित्र. ऐतिहासिक निर्णय. व्ही.पी. सिंग यांनी भारत सरकारने 1990 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. त्यामध्ये काय बदल झाला पहा. बाबासाहेबांचे तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच घेतला. तसेच त्यांच्या कार्यकाळामध्ये नवबुद्ध समाजाला अनुसूचित जातीमध्ये एस.सी. कायदेशीर अधिकार देण्यात आले. तसेच क्रमांक 5 पाहणार आहोत. काश्मीरमध्ये कलम 370 चे समर्थन आणि कठीण काळ. ऐतिहासिक आव्हान होते त्यांच्यासमोर. त्यांनी त्या काळात काश्मीरमध्ये दहशतवादी सिंगला पोचला होता. काश्मीर पंडितांना तिथून मोठे विस्थापन याच काळात झाले. त्यावर काय परिणाम झाला हे पाहूया. परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलले, ज्यामुळे त्यांचे सरकार राजकीयदृष्ट्या अडचणीत आले होते. पण क्रमांक 6 पाहणार आहोत आपण. तत्वांसाठी आणि खुर्चीचा त्याग केला. ऐतिहासिक शेवट कसा झाला? लालकृष्ण अडवाणीजी यांनी सुरू केलेले रामरथ यात्रा बिहारमध्ये अडवून त्यांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ भाजपने व्ही.पी. सिंग सरकारला पाठिंबा काढून घेतला. त्यावरती काय परिणाम झाला आता हे पाहूया आपण.